आज आपण बनवणार आहोत तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या आवडीचं पिठलं. तर पिठल्याचे तुम्ही अनेक प्रकार बनवले असतील आणि खाल्लेही असतील, पण अशा पद्धतीचे पिठलं एकदा तरी नक्कीच बनवून पहा. खाल्ल्यावर चव विसरणार नाही, इतकं खमंग आणि झणझणीत लागतं. वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. पिठलं बनवण्यासाठी इथं मी 1 कप असं बेसन घेतलं आहे, म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे. एका भांड्यात घालूया. सुरुवातीला यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पाणी आपण एकदम घातलं तर या पिठाच्या गाठी होण्याची शक्यता असते, त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी घालायचं. नंतर हळूहळू जास्त घालून विस्करणे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. तर आता हे छान असं मिक्स झालं आहे. यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायचं आहे. 1 कप पाणी घातलं होतं, अजून आपण यात 2 कप असं पाणी घातलं आहे. म्हणजे एकूण यासाठी मी 3 कप असं पाणी वापरलं आहे. गरज पडली तर नंतर आणखी थोडंसं घालू शकतो, पण सुरुवातीला आपल्याला 3 कप पाणी घालायचं नाही. मिश्रण आता तयार झालेलं आहे. आणि आता फोडणीसाठी आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालूया. तेल 2 ते 3 चमचे घातलं आहे. तर यामध्ये टाकूया 1 छोटा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. फोडणी चांगली बसली म्हणजे कुठलाही पदार्थ, खास करून पिठलं, खायला खूप खमंग लागतं. तर जिरंसुद्धा 1 चमचा छोटा टाकला आहे. तर हे जिरंसुद्धा फुललं की आपल्याला यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकला की 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी कट केलेल्या टाकल्या आहेत. नंतर 1 कांदा टाकूया, मध्यम आकाराचा लहान कट करून टाकला आहे. तर हा कांदासुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. सोबतच टाकूया लसणाच्या पाकळ्या. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेऊन ठेचून घेतल्या आहेत आणि टाकल्या आहेत यामध्ये. आणि हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता, जरी नाही टाकल्या तरीही चालेल. तर इथं अर्धा टोमॅटो टाकला आहे कट करून. टोमॅटोने सुद्धा पिठलेला खूप छान चव येते. आता हे छान असं सोनेरी रंगावर येईपर्यंत कांदा आपण परतून घेऊया. लसूण लालसर होतो, कांदासुद्धा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आणि यामध्ये टाकले आहेत शेंगदाणे थोडेसे, कोथिंबीर थोडीशी टाकली आहे. आणि छान लागतात शेंगदाणे पिठल्यामध्ये, तर टाकून पहा एकदा. तर आत्ता हे फोडणी छान अशी आपली तयार आहे. यामध्ये टाकूया 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा असं हळद टाकली आहे. आणि हे छान फिरवून घेऊया. यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, फोडणी करपू नये म्हणून. फोडणी आपली छान अशी तयार झाली आहे. तर आपण जे बनवून घेतलेलं आहे बेसनचं मिश्रण, ते टाकूया मंद आचेवर. हे ढवळून घ्यायचं मिश्रण बुडापासून, आणि अशा पद्धतीने मंद आचेवर आपल्याला हे बेसन टाकता टाकता फिरवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला टाकल्यानंतर मंद आचेवर हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे. मीठ चवीनुसार टाकलं आहे. तळापासून छान असं फिरवून घ्यायचं आहे. मंद आचेवर छान असं हे पिठलं हटवून घ्यायचं. एखादी पळी घ्यायची आणि बुडापासून छान असं पिठलं हे हलवून घ्यायचं, म्हणजे बुडाला लागत नाही, ह्या पद्धतीने. तर यावर एक ताट ठेवून 4 मिनिटाची किंवा 3 ते 4 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर वाफ काढून घेतल्यानंतर छान असं हे पिठलं शिजतं. तर आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट झालं आहे, काढून बघूया. छान असं पिठलं शिजलं आहे. अजून 1-2 मिनिटाची वाफ काढू शकतो आपण मंद आचेवर. हे पिठलं छान तयार आहे. तर याला आपण तडका देऊन घेऊया. या तडक्यामुळे पिठल्याची चव दुप्पट वाढते. तर 1 मोठा चमचा तेल टाकलं आहे. हे तेल गरम करून घेतलं आहे. अर्धा चमचा जिरे टाकायचं, अर्धा चमचा मोहरी टाकायचं. जिरे मोहरी फुललं की यामध्ये टाकूया थोडासा लसूण कट केलेला. आणि तेल थंड झालं की 1 चमचा लाल मिरची पावडर, हिंग थोडंसं, आणि हा तडका देऊया आपण. ह्या तडक्यामुळे बेसनाची दुप्पट चव वाढते आणि खूप छान लागतं. भाकरीसोबत किंवा भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही हे पिठलं सर्व करू शकता. खूप छान लागतं. पाहू शकता कोथिंबीर भरपूर अशी टाकली आहे. खूप छान दिसत आहे हे पिठलं, आणि याचा सुगंधसुद्धा खूप छान येत आहे. आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपण. ही पिठल्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.